अमरावती शहरामध्ये 5 नव्या ई बस दाखल. प्रवाशांसाठी ई बस लवकरच उपलब्ध. 1.5 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. लवकरच अधिकृत उद्घाटनानंतर प्रवाशांच्या सेवेत बस दाखल होणार. पंढरपूरमध्ये आषाढीसाठी 10 दिवस पाऊस विक्रीला बंदी. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय. सोलापूरमध्ये वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 80 वाहन चालकांचे परवाने रद्द. यात दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांचा समावेश. पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाची हत्या. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये एका शेतमजुराचा मृत्यू. शेतामध्ये काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू. मनमाडजवळ पुणे मालेगाव मार्गावर बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला नाल्यात गेली. सर्व प्रवासी मात्र सुखरूप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.